नमस्कार. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दिनांक 1 ऑक्टोबर पासून नवीन बदल लागू होणार आहेत. तर कोणकोणते बदल होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. केंद्र सरकारने मुलींच्या भविष्याचा विचार करून 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. या सरकारी योजनेमध्ये फक्त 250 रुपयामध्ये खाते उघडता येते. यावर सरकार भरघोस व्याजही देत आहे. मुलींच्या भवितव्याला आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी लोकप्रिय सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. पहिला बदल, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खात्यात वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करण्याची तरतूद आहे. खाते किमान रकमेवर डिफॉल्ट आहे. नवीन नियमानुसार खाते पुन्हा सक्रिय न केल्यास मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल. दुसरा बदल, सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलींच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास बंद केले जाऊ शकते. मात्र आता यामध्ये खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे. पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. तिसरा बदल, नियमांमध्ये बदल केल्यानंतर खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल. चौथा बदल, पूर्वीच्या नियमानुसार मुलगी 10 वर्षाची असताना खाते चालवू शकते, पण आता मुलींना 18 वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी नाही. पालक आणि संरक्षक 18 वर्षे वयापर्यंत खाते चालवतील. पाचवा बदल, केंद्र सरकारच्या या योजनेत 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ पूर्वी फक्त 2 मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. तिसऱ्या मुलीला याचा काही उपयोग होत नव्हता. पण आता एका मुलीनंतर 2 जोड्या मुली असतील तर त्या दोघींसाठीही खाते उघडण्याची तरतूद केली आहे. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी 3 मुलींच्या नावावर पैसे जमा करू शकता. तर अशा प्रकारे सुकन्या समृद्धी योजनेतील बदललेले 5 नियम आपण बघितलेले आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. सुकन्या समृद्धी योजनेत झालेले 5 बदल इतरांना माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.